महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना आवाहन दिलं. अजित पवारांनी शिरूरमध्ये आपला उमेदवार निवडून आणायचाच असं वक्तव्य मीडियाशी बोलताना दिलं. अजितदादांनी अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्याच्या नंतर महाराष्ट्रात ही बातमी ट्रेंड करू लागली, कारण अमोल कोल्हे हे शरद पवारांसोबत आहेत. अमोल कोल्हेंबाबत ज्या वेळेस अजितदादांनी हे विधान केलं त्यावेळेस अमोल कोल्हेंनी ज्येष्ठ नेते आहेत म्हणून काही न बोलणं ही भूमिका घेतली. त्याच्यानंतर त्यांनी एक सौम्य प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अजित पवार हे मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील असं मला वाटत नाही, कारण शिरूर मतदारसंघातील कामाचं अजित पवारांनी कौतुक केलं आहे. त्याच्यानंतर पुढे ते असं म्हणाले की निवडणूक ही एकमेकांना आव्हान देण्याची गोष्ट नाहीये, तर प्रतिनिधित्व आणि प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. मी 100% निवडणूक लढणार आहे याचा निर्णय शरद पवार घेतील. त्याच्यानंतर अमोल कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेतली आणि पूर्णतः पाठिंबा शरद पवारांचा कोल्हेंना मिळाला. त्याच्यानंतर अमोल कोल्हे पूर्ण तयारीत मैदानात उतरले आणि दादांनाच आव्हान दिलं आणि माध्यमाशी बोलताना अजित पवारांवरती जोरदार प्रतिउत्तर दिलं. ते म्हणाले की शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सुसंस्कृत राजकारण करणार आहे. मी आहे तिथेच आहे, मात्र ज्यांनी भूमिका बदलली त्यांनी ती का बदलली याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि यासोबतच बात निकली है तर दूर तक जाएगी असं म्हणत अजित पवारांना त्यांनी प्रति आव्हान दिलं. आणि दादा, तुम्ही जो दरारा आम्हाला दाखवता तो केंद्रालाही दाखवा असा टोलाही कोल्हेंनी लगावला. 2019च्या लोकसभा निवडणूक वेळेस झालेल्या जागा वाटपात शिरूर मतदारसंघाची जागाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकाएक रस्सीखेच चालू झाली. त्यात मुख्य नाव होतं अजित पवार यांचे जवळचे मानले जातात विलास लांडे यांचं. पण विलास लांडेंच्या नावांची चर्चा असताना अचानक शिरूरच्या जागासाठी नाव आलं अमोल कोल्हे यांचं. कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते होते. ते त्यांच्या आक्रमक भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि खासदारपदी त्यांची निवड झाली. त्यावेळेस मग शरद पवार, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना चांगली ताकद पुरवली आणि परिणामी ते या निवडणुकीत विजयी झाले. त्या विजयाबद्दल बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ताकद पुरवली म्हणून मी निवडून आलो असं आजही अमोल कोल्हे मान्य करतात. आता राष्ट्रवादीत सुद्धा फूट पडलीये. राष्ट्रवादीत 2 गट निर्माण झालेत. अजित पवारांनी भाजप सोबत युती करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या दिवशी म्हणजे 2 जुलै 2023 ला अमोल कोल्हे हे राजभवनात उपस्थित होते. त्याच वेळेस अमोल कोल्हे हे अजित पवारांसोबत आहेत असं सांगितलं गेलं. पण अमोल कोल्हेनी अचानक आपली भूमिका बदलत एक ट्वीट करतात आणि आपलं ट्वीट मध्ये, जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो, शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है पर दिल कभी नहीं. मी साहेबांसोबतच अशा शब्दात अमोल कोल्हेनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी शरद पवारांसोबतच आहे. त्यानंतर अमोल कोल्हेनी एक शेअर केलेला व्हिडिओ मध्ये, इथे सगळंच विसरायचं पण बाप नाही विसरायचा. त्याच्या चेहऱ्यावरच्या सूर कृत्यांमध्ये आपण सुखद होऊन व्हायचं असं भावनिक होऊन अमोल कोल्हे त्या व्हिडिओ मध्ये म्हणाले होते. त्यापासूनच अमोल कोल्हे कोणा बाजूने आहे ते स्पष्ट झालं होतं आणि इथूनच ते अजित पवारांपासून दूर झाले होते. आता अजित पवार वर्सेस अमोल कोल्हे अशी फाईट आपल्याला मीडियात पाहायला मिळते. आता अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडायचा चॅलेंज दिल्याच्या नंतर माजी आमदार विलास लांडे यांनी खासदारकी लढवण्याची इच्छा जाहीर केलीये. अजितदादांनी संधी दिलास खासदारकी लढवणारच विलास लांडेंनी म्हटलंय. लांडे हे अजितदादांचे जवळचे मानले जातात. दादांनी आता थेट निवडणुकीत पाडायचं चॅलेंज दिल्यामुळे अमोल कोल्हेंचा विजय निश्चित होणार का? आता शरद पवारांची ताकद अमोल कोल्हेच्या पाठीशी असणार. जर अमोल कोल्हेच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला तर शरद पवारांची ताकदवरती प्रश्नचिन्ह उभा राहील. म्हणून अमोल कोल्हेंना जिंकून आणणं ही गोष्ट आता शरद पवारांनी मनावरती घेतली असणार. कारण अजित पवारांना धडा शिकवायचा असेल किंवा अजित पवारांचे अस्तित्व त्या ठिकाणातून संपवायचे असेल तर अमोल कोल्हेच्या आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचा विजय करणं हे अनिवार्य असणार आहे. शिरूरमध्ये दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं वातावरण तयार करायला सुरुवात झालीये. पण तुम्हाला काय वाटतं, अमोल कोल्हे परत शिरूर मधून निवडून येतील का दादा हे कोल्हेंना पाडायचं चॅलेंज पूर्ण करून कोल्हेंचा पराभव करतील? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. एवढंच बोलून मी आपली रजा घेतो. जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.